काल चला चला लवकर 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 चला. चला 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 लवकर. हा ओके स्टार्ट स्टार्ट स्टार्ट. सांगा विषय काय आहे तर. सर राज्य सरकारवर टीका केली आहे की मानवी तस्करीमध्ये राज्य जे आहे ते पहिल्या नंबरवरती आलेलं आहे आणि त्यांनी नॅशनल जो डेटा आहे तो देखील बाहेर काढला आहे. आज ते सभागृहाच्या पटलावरती ही सगळी जी माहिती आहे ती नाही ठीक आहे. अशा काही गोष्टी घडल्या असेल तर निश्चितपणे शासन गंभीर आहे या विषयामध्ये आणि शासन गंभीरतेने कारवाई करेल. परंतु ते असं घडलं असेल तर, असं काही घडलं नसेल तर मग ठीक आहे, पण त्यांनी पुरावे द्यावेत. शासन कारवाई करेल या सर्व गोष्टीवरती. हां मात्र आता सत्तेमधलेच जे आहेत रावसाहेब दानवे यांनी आरोप केला आहे की तुमच्या पक्षातले अब्दुल सत्तार आहेत ते बोगस मतांवर निवडून आलेले आहेत. कसं बघता याकडे? बघा आता आरोप करायचे म्हणल्यानंतर काही आरोप करता येतात. आता ते वैयक्तिक पातळीवर रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार साहेबांचं या ठिकाणी चालू आहे. मला असं वाटतं की आता त्यांनी समजून घ्यावं दोघंही मोठे आहेत की सत्ता पक्षातले दोघंही आहेत. त्यांना दोघाला वरिष्ठ लोकांनी समज दिली पाहिजे दोघालाही. ही सल का त्यांच्या मनात कायम आहे का खासदारकीच्या निवडणुकीमध्ये आपण हरलो म्हणून? आपण त्यांनी समजून घेतलं पाहिजे. जखमा भरत असतात. यावेळेस जखम झाली भरून जाईल, पुढे तर काहीतरी चांगलं होईल. जर पुढे हेच करायचं असेल तर त्यांनी हे करावं पुढचं. मग परंतु जालन्याची महानगरपालिकेची निवडणूक एवढी ठेपलेली आहे. आता त्या निवडणुकीमध्ये तुमची भूमिका काय असणार? कारण की भाजपमध्ये जे आता आहेत तिथचे माजी आमदार ते मात्र सातत्याने एकला चलोचा नारा नाही मुळीच नाही. भारतीय जनता पक्षाकडून सुद्धा आमचा प्रस्ताव गेल्यानंतर त्यांच्याकडून सुद्धा डिमांड्स आलेली की युती करू. ठीक आहे, आता मागणी एवढी जास्त आहे. त्यांच्या पक्षाकडे मागणी आहे, आमच्या पक्षाकडे मागणी आहे. त्यामुळं ती कार्यकर्त्यांची मागणी पूर्ण करायची असेल तर सर्व पक्षाला वेगवेगळा निर्णय घ्यावा लागेल. एकनाथ शिंदे आमदारांना वेळ देणार आहे. पुढचे 2 दिवस आमदारांसाठी स्वतः ते भेटणार आहेत. 100% त्यांनी अशा सूचना आम्हाला केलेल्या आहेत की विभाग वाईज सर्व आमदारांशी चर्चा करायची, 1 to 1 चर्चा करायची, या संदर्भामध्ये बोलणं झालेलं आहे. महापालिका निवडणूक झाली तर मग भाजप जे आहे ते शिवसेनेला बघा कशी वागणूक देईल, त्यांना एकटं सोडेल, शिवसेनेचा वापर करून घेईल आणि मग त्यांना एकटं सोडेल. कडीपत्ताप्रमाणे बाहेर काढेल. नाही असे आहे वावडे आहेत, असं काही फार होणार नाही. सर्व तिन्ही पक्ष मिळून चांगलं सरकार चालवतात. चला ओके थँक्यू.